पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लोअर फुल टॉस चेंडू आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा इथे 4. राजेश निकमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत किरण वाटाणे आणि विराट शेवाळे. किरण वाटाणे आणि विराट शेवाळे थोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण वाटाणेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल होतोय. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेत स्ट्राईक बदलण्याचं काम देखील मैदानाच्या आतमध्ये किरण करतोय. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये विराट शेवाळे ही थोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती असेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु जमिनी समांतर फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय गोशांकित क्षेत्र 2 धावा आहे. आठ धावा आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. त्यानंतर एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 9 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले आणि 9 धावा आहे. लोअर फील्ड टॉस चेंडू फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. समोरच्या बाजूला आपण पाहतोय. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल. काल देखील लो स्कोरिंग मॅचेस देखील आपण पाहिल्या. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण जर पाहिलं तर काही सामने पाठलाग केला गेला परंतु काही सामन्यामध्ये पाठलाग धावांचा होताना देखील नाही पाहायला मिळाला. त्यामुळे या मैदानावरती अगदी आपण जर पाहिलं ना तर मॅचेस आता रंगू लागल्यात. पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपला गेला एक अप्रतिम झेल. संपलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विराट शेवाळ्याचा खेळ. विकेटचं पतन. गंगनाम लाव के कडक. SR, SR,
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले देवा शेडगे. कामगिरी आज मैदानाच्या आतमध्ये करायची. गोलंदाजी मार्क वरती आर.डी. बनसोडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करतात. चला, वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल, याची दखल घ्या. बाबा थोडस बाजूने जावा, विनंती असेल. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जी पळून पूर्ण केली. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये देखील 11 धावा आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड, 1 विकेट देखील प्राप्त झाली आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे बा समोरच्या बाजूला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षण देखील बहारदार पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. का अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. अगदी आपण जर पाहिलं तर उलट्या दिशेने मागे धावत जात असताना हा झेल पकडणं कठीण आहे, परंतु इथे प्रयत्न केले, प्रयत्नांना यश देखील इथे आलंय. विकेट देखील प्राप्त झाली आहे. किरण वाटाने मैदानाच्या आतमध्ये आता बाद होईल. न्यू बॅटर दाखल होतील. हो साहेब, शेतकऱ्याची अवलाद तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो. नांगरा सकाळ SR. SR. बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा समोरच्या बाजूला इथे क्षेत्ररक्षण बहारदार आहे. काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तळेगावची ही क्रीडा नगरी आपण पाहतोय. तळेगाव शहरामध्ये क्रिकेटचा हा महोत्सव जो आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि स्कोर कार्ड वरती 13 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. थोडासा अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं ना, तिथे आता धावा थांबल्या. ते धावा येणे गरजेचं आहे असं म्हटलं जातं ना. अपयशाच्याच खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो झरा आज इथे पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री संघाला इथे शोधावा लागेल. धावा बनवाव्या लागतील, धावा कुटाव्या लागतील. इथून पुढे कसा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल ते देखील पाहायचंय. तेरा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, खजिनदार प्रवीणदादा शिंदे, निलेश ढगे, निलेश साठे. अतिथी मान्यवरांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 13 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसला. क्षेत्ररक्षक रवी घुले चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धावांसाठी धावा धाव इथे मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतीये. 15 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. रवी घुले मैदानाच्या आतमध्ये देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामध्ये रवी घुलेची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. इथे स्कोर कार्ड आता पुढे जाईल. घोषांकित क्षेत्र निवडले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. 2 धावा आणि 17 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 जे मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती पाहायला मिळतंय.
इथे पहा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फर्निचर डिस्ट्रॉय झाले. विकेटचं पतन डीजे. Ash, 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 Ash. आग लगी है अनिकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालेत. इथे पहा अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट बिग ब्लास्ट षटकार चेहरान. पहा विद्यार्थी मित्रांनो, विनंती असेल मॅचचा आनंद तुम्ही जरूर घ्या, परंतु कंपाऊंडच्या आतमध्ये बसा हीच विनंती असेल. पंचवीस धावा आपण पाहतो ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. अनिकेत आणि बंटी डाव पुढे न्यावा लागेल. अगदी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने अपेच क्रिकेट पासून आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात करणारा बंटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण भागातील संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज भाऊ, गुगल स्पोर्ट फाउंडेशन, गुवित्री. एक बॉल बाकी ना सर. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धावा देखील ऍड होताना आता पाहायला मिळतील. 26 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. या षटकामध्ये अगदी आपण जर पाहिलं तर धावा येताना थोडासा पाहायला मिळाला. एक बिग हिट षटकार देखील याच ओव्हर मध्ये जो येताना पाहायला मिळाला. धावा बनवाव्या लागतील. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अगदी आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता. विकेटचं पतन देखील होतंय डीजे. Drop the bass. J, J. स्पर्धेच्या निमित्तानं आलोक पुंगशे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे.
आणि ते चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. बॅक टू बॅक विकेट देखील इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. खंडू केदारी. चला मैदानाच्या आतमध्ये चाललेल्या विनंती असेल थोडस फास्ट चला, साईडनी या. इथे पहा खंडू केदारीच्या बॅट मधून चेंडू जातोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेला देखील इथे पलायन झाले आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. 1 रन शॉट. एक 29 धावा आहे, 5 विकेट. इथे पाडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. मैदानाच्या आतमधून जाताना कृपया विनंती असेल थोडस बाउंड्री लाईनच्या बाजूने जावा. मॅच देखील चालू आहे. 30 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. RD बनसोडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती कामगिरी करतात. 4 चेंडू हाताळलेत. ऑन स्ट्राईक राजू पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. बॅट मैदानाच्या आतमध्ये राजू बाद होईल. पडझड मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतीये गोवित्री संघाची. डीजे मध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो फ्लाय तोडा त्याच्या डोळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो फ्लाय तोडा. सागर इथे एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावीला पलायन झालंय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 32 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. रोहित लोखंडे आणि खंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय.
इथे खंडूच्या बॅटमधून फटका फसला. क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहिलं तर थोडंसं लांबवरती पाहायला मिळेल. एक तर आलीये आणि इथे गोल झालाय. अतुल यांना आपण पाहतोय चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात पाहिला चेंडू ज्यावेळेस धडकला गेला आणि त्यानंतर थेट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार इथे प्राप्त होतोय. छत्तीस धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अंकुश शेवकर इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहिला मिळतात आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे खंडूच्या बॅटमधून चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एक धाव. धावांसाठी धावाधाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंकज भाऊ गोगले स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री संघ थोडासा बॅकफुटला देखील पाहायला मिळतोय कारण की 6 विकेट आतापर्यंत इथे बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळालेत. 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 37 लॉस ऑफ 6 विकेट. फटका फसलाय. अंकुश शेवकर डाऊन द बॉल. खंडू केदारी मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नाही गुडीचे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल होतात आहे. खंडू मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नंतर अजय देखील आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. 37 वर 7 विकेट आहे. अजय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये अजयच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. अजय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि पुढच्या चेंडूवरती इथे अंकुश शेवकर मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देतात. एक बिग हिट आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळाली. विकेट पतन बॅटर बाद डीजे. RC. It's Rohit Remix. Remix. नाही गुडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष ललित लवकर त्याचे बॅटर अंकुश शेवकर यांना आपण पाहतो त्याची मार्क वरती लोअर फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. एक धाव तर आली आहे. इथे षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 44 धावा ज्या आतापर्यंत बनवल्या गेल्यात.
44. 8 विकेट देखील आपण पाहतोय. 44 धावसंख्येवरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव कळवा. संदीप पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. अनुभव प्रचंड मोठा. अकोट टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. संदीप पवार स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला, परंतु सूर्याची किरणे देखील उन्हाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन देखील जाणवतंय. खेळाडूंना विनंती असेल पाणी जास्तीत जास्त पीत चला. आपल्या शरीराची स्वतःची काळजी देखील घ्या. काही अस्वस्थपणा जाणवत असेल तर नक्कीच थोडीशी विश्रांती देखील घ्या. ही विनंती देखील असेल. संपूर्ण आमची आयोजक कमिटी असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये रोहित लोखंडे च्या बॅट मधून फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भुवित्रीच्या धर्तीवरती अगदी आपण जर पाहिलं तर सरपंच चषक 1 लखपती टुर्नामेंट देखील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये देखील मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा देखील संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली. रोहित लोखंडेच्या बॅट मधून चेंडू खेळला जातोय. एक आली, 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केला. स्कोर कार्ड अगदी आपण जर पाहिलं तर एक फायटिंग स्कोर च्या दिशेने देखील वाटचाल मैदानाच्या आतमध्ये पंकज भाऊ गुगले स्पोर्ट फाउंडेशन गुवित्री हा संघ देखील करतोय. स्कोर कार्ड वरती 49 धावा. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक आहे. इथे टार्गेट सेट करणारं षटक आहे. किती धावा इथे बनवल्या जातील, किती धावा इथून पुढे बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. अगदी समोरच्या बाजूला रोहित लोखंडेच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार, 6 रन. पंचावन्न धाव आहे. चेंडू वाईट, अतिरिक्त धाव आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. इथे फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक रवी घुले डाऊन दी बॉल. टिपला गेलाय. एक अप्रतिम विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालंय. पहिला डाव बेंगळुरूचे पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय आणि स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 57 बनवल्या गेल्यात. 58 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव दाभाडे त्यांच्या विरोधामध्ये श्री धर्मनाथ क्रिकेट क्लब रावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल चला मुख्य व्यासपीठावरती या. आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करतोय. डीचे Viren, 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 Viren. चला टॉस देखील या ठिकाणी आपण संपन्न करतोय. स्वप्नील पिंगळे, अक्षय बेगडे दोन्ही अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय.
चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल टॉस साठी यायचं. आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. चला बॅटर टॉस देखील या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आलोक फंक्शन साहेब आणि अक्षयजी बेगडे दोन्ही अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. चला डावाला देखील सुरुवात होईल. टार्गेट देखील इथे सेट केलंय. चला डावाला देखील आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. लहान मुलांना विनंती असेल. चला रावेश संघ मित्रांनो प्रॅक्टिस तिथं नका करू. मॅच चालू आहे. चला मॅच स्टार्ट होतीये. बरोबर 12 वाजून 22 मिनिटांनी मॅच स्टार्ट झाली आहे. रवी घुले पहिला चेंडूवरती फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बिग विकेट गॉन. यासाठी तर जाळं रचलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आता मासा अलगत अडकला गेलाय. विकेटचं बटन. बिग विकेट गॉन. रवी घुले बाद. जय संदेश संदेश थँक यू डीजे. जयेश विनंती असेल थोडस सावलीत बस मित्रा. उन्हामध्ये नको खेळूस. ज्यावेळेस बॉल येतील त्यावेळेस बॉल देत जा, परंतु सावलीत बस. ऊन देखील खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच अमित शेठ घुटकुले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील राजेश निकम. इथे वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती बंटी. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट गॉन. मोठा धक्का जो पहिल्याच चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. रवी घुलेला बाद करण्यामध्ये बंटीला यश आलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश निकम देखील दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती इथे बीट होताना देखील पाहायला मिळालेत.
58 धावसंख्येचं टार्गेट देखील इथे सेट केलंय. आडवा बॅट नाही इथे चेंडू खेचून मारलाय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट बिग हिट षटकारचे रन. थँक्यू डीजे. 6 धावा आपण पाहतोय ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. तळेगाव ट्रॅकर्स आज घरच्या मैदानावरती कामगिरी देखील तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघ देखील करताना पाहायला मिळेल. ऋषीला देखील आपण पाहतोय. ब्लॉग देखील प्रत्येक दिवसाचे प्रत्येक मॅचचे डेली ब्लॉग देखील इंस्टाग्राम हँडल वरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मधले हाताळलेत. पुन्हा एकदा आखवट टप्प्याचा चेंडू. चेंडू जाईल. अगदी धावा पळून घ्यायच्या. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेला देखील या ठिकाणी पलायन झालंय आणि 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती बदल 8 धावा आहे आणि या 2 संघादरम्यान गाठ पडली आहे आणि स्कोर कार्ड वरती 8 धावा. सुपरस्टार क्रिकेट क्लब आयोजित मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन या तळेगाव शहरामध्ये जे आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक अनिकेत डाऊन दी बॉल. टिपला गेला एक अजून एक अप्रतिम झेल. विकेटचं पतन. बॅटर बाद आहे. चला बॅटर विनंती असेल मित्रांनो थोडंसं फास्ट या. इथे चेंडू वाईट अतिरिक्त धाव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॅटर देखील बाद होताना पाहायला मिळेल. बंटी मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवतोय कारण की एक मोठा मासा गळाला त्याने देखील लावलाय. रवी खोले सातत्याने एकदा आपण जर पाहिलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रभर देखील ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट देखील रवी खोलेला आपण पाहतो खेळताना. हा मावळचा सितारा आहे. इथे पंतांकडे अपील. अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. 9 धावा 1 षटक समाप्त झाले. डीजे Initializing sound system. Sound system activated. Initiating sound check. Preparing and initiating treble test. Treble test. रोहित लोखंडे गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे पहा पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय आणि इथे
चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे. चल एक साईडला आपण झाडं पाहतोय, बाउंड्री लाईनच्या बाजूला जी झाड आहे त्या झाडांच्या फांदीला जरी चेंडू टच झाला तरी षटकार आहे, याची देखील दखल घ्या. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहे. संदीप पवार यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. रोहित लोखंडे एक्स्ट्रा धाव. इथे मैदानाच्या आतमध्ये एक मोठा बिग हिट आला, त्यानंतर थोडीशी लाईन लेंथ इथे दिशा भरकटली आहे. सोळा धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम राहिलं. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक मोठा बिग हिट आल्यानंतर पुढचा चेंडू वाईट आणि तदनंतरच्या चेंडूवरती डॉट. कोणत्याच प्रकारची धाव इथे प्राप्त होणार नाही, कोणत्याच प्रकारची धाव इथे घेतली गेली देखील नाही. 16 धावा. शांत प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर पाहिलं तर रवी घुले बाद झाल्यानंतर आता जबाबदारी मिडल ऑर्डर मध्ये अगदी आपण जर पाहिलं तर बाकीच्या खेळाडूंच्या खांद्यावरती. इथे असेल कशा प्रकारे डाव सावरला जाईल ते देखील पाहायचं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तसा फेकून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. षटकार. रखूंगा और जिस दिन रखूंगा जंगल यही होगा, लेकिन शेर बदलेगा. इथे एका हातात क्षेत्ररक्षण बहारदार, एका हातामध्ये चेंडू अडवला गेलाय. एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. 23 धावा स्कोर कार्ड वरती ज्या बनवल्या गेल्यात. रोहित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती कामगिरी करतोय. 26 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 26 चेंडू आणि 35 धावा. मागची मॅच देखील अशाच प्रकारे रंगली गेली होती, परंतु तिथे धावा डिफेंड करण्यामध्ये यश देखील D11 कोटेश्वरवाडी पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या संघाला आलं. तीच पुनरावृत्ती इथे पुन्हा एकदा होणार का तेच देखील पाहायचंय. पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गुवित्री मावळ संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार का? जर आणि तरला क्रिकेटच्या पट्टावरती अजिबात महत्व नाहीये. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपलाय जाईल विकेटचं बटन. DJ. Good evening. या स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक शुभम शेठ घोडके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहे.
आणि 34 बनवायचे आहे. 24 मध्ये 34 पाहिजे. डीजे एक सुमधुर संगीत. S J J J J. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देखील त्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बंटीला दुसऱ्या स्पेल मध्ये कंटिन्यू केलं गेलंय, कारण की पहिलं षटक बंटीने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकात आता कशा प्रकारची कामगिरी बंटी मैदानाच्या आतमध्ये करेल हे देखील पाहायचंय. कामगिरी आज इथे करावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण बहारदार आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालंय. इथे चेंडू अप्रतिम आहे. चेंडू अप्रतिम आहे. टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये आता देखील अगदी आपण जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये दोन्ही बाजूने सामना कधी अगदी आपण जर पाहिलं तर गोवित्री संघाच्या बाजूने, कधी इंदोरीच्या बाजूने सामना हा दोलेमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे विजय कोण निश्चित करणार हे देखील पाहायचंय. पंचांकडे इथे फार मोठं अपील आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेग बिफोर आणि वाईड साठी रिव्ह्यू आपल्या काय आहे याची दखल घ्या. पुढचा चेंडू मिड विकेटला मारलेला हा फटका. 4 धावा. आक्रमण चढवलंय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने फटकावलाय. मात्र चेंडू थेट झेपावतोय फिल्डर कडे. कॅच आउट. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. पुढचा बॅटर मैदानात दाखल होतोय गणेश शिंदे. बघूया आपल्या संघासाठी बॅटिंगच्या माध्यमातून काय योगदान देतोय गणेश. 19 चेंडू 27 धावा.
4 विकेट. पुढचा चेंडू सामना करेल गणेश. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, हलकासा स्वीप शॉट खेळलाय. पळून धावा काढायच्या त्या बाजूला. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब फेकी म्हणावी लागेल. थोडासा फंबल झाला विकेट किपर आणि 3 धावा घेण्यात यश आले गणेशला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 34 ॲट द लॉस ऑफ 4 विकेट्स. विकेट किपरच्या मागे जे खेळाडू आणि प्रेक्षक थांबलेत त्यांना विनंती आहे जाळीच्या आतमध्ये थांबा. आपण लाईव्ह ला दिसताय. पुढचा गोलंदाज खंडू. सामना करतील गणेश. अंपायरचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 35. रिव्ह्यू अवेलेबल आहे आणि आय थिंक रिव्ह्यूचा वापर केलाय. सो अमोल सर डिसिजन करतील. आयोजक शंभू दादा. स्टंपच्या मागे असलेले सर्व खेळाडू प्रेक्षक आपणास विनंती करतो पुन्हा एकदा आपण जाळीच्या आतमध्ये झाडाखाली. It's a fair delivery. Dot ball. Review successful. Ganesh on strike. सामना करतील खंडू यांचा आणि पुढचा चेंडू. स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू काही समजू शकला नाहीये. डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल आलेत. मग असा आपण वाईड लाईन यॉर्कर बघितला. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. यावेळेस मात्र स्लोअर वनचा मारा आणि तो देखील डॉट काढण्यात यश आले. पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट फिल्डिंग चा नजराणा आपल्याला बघायला मिळालाय गोवित्री संघाकडून. पस्तीस धावा. 15 बॉल 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मिड विकेटला मारलेला हा फटका. पहिली धाव पूर्ण आणि अतिशय जबरदस्त फिल्डिंग. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते 36. आता इक्वेशन आहे 14 बॉल 22. चौदा बॉल 22. गणेश ऑन स्ट्राइक. सामना करेल खंडूचा. या वेळेस मात्र
चेंडू बघता बघता गेलाय मैदानाच्या बाहेर. खणखणीत षटकार. गणेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42. 42 धावा. आतापर्यंत 5 चेंडूवर चांगली पकड होती. शेवटचा चेंडू मात्र शॉर्ट पिच पडला आणि गणेशने त्याचा खरपूस समाचार घेतलाय. खणखणीत षटकार बघायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा मिड विकेटलाच त्यांनी मारला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून दिलेला, मात्र खंडूनी कमबॅक केले. यावेळेस विकेटचं पतन. झेलबाद गणेशची विकेट मिळणार खंडूला. बारा बॉल 16 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानात उतरलाय परेश भागवत. एक जबरदस्त बॅटर इंदोरी संघाकडून मैदानात उतरतोय परेश. बॉलर रोहित लोखंडे. लेफ्ट आर्म बॉलिंग. खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. 2 धावा घेण्यात यश आले. 11 बॉल 14 धावांची आवश्यकता इंदोरी संघाला. 11 बॉल 14. आतापर्यंत 44 धावा बनवल्यात इंदोरी संघाने. 11 बॉल 14. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. केवळ एका धावावर समाधान मानावं लागेल. आता मात्र परेश ऑन स्ट्राइक. एक आक्रमक फलंदाज आहे परेश. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. रोहित टू परेश. नेक्स्ट बॉल. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भिरकावलेला. यावेळेस मात्र केवळ एक धाव. आता इक्वेशन येऊन पोहोचलंय 9 बॉल 12 रन. 9 बॉल 12. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 रन दिल्यात रोहितनी. चांगली ओव्हर टाकतोय. पुढचे 2 चेंडू. निर्णायक ठरतील असं मी म्हणणार होतो आणि निर्णायक क्षणी विकेट मिळवण्यात यश आले रोहितला. आणि फलंदाज बाद. रत्नदीप येतोय नवीन बॅटर मैदानात. आठ बॉल 12 धावांची आवश्यकता.
आतापर्यंत एक जबरदस्त परफॉर्मन्स देतोय रोहित बॉलिंगच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 4 रन देऊन 1 विकेट घेतली आता त्यांनी आणि निर्णायक क्षणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय रोहित. आता मात्र सामना करेल रत्नदीप. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्यात यश आले. 7 बॉल 10 असं इक्वेशन येऊन पोहोचले. 7 बॉल 10. संघाची धावसंख्या झाली 48. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. अजून 10. चेंडू शिल्लक आहेत 7. पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. यावेळेस मात्र क्लोज कॉल होता, मात्र नॉट आउट. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळवलंय रत्नदीपनी. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 49. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल 9. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. एक ओव्हर 9. आता मात्र गोलंदाजाला आपला पूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल, तसेच दोन्ही फलंदाज देखील तितक्याच ताकदीने सामना करतील. अतिशय रंगतदार सामना. आणि पहिल्या चेंडूवर खराब फटका खेळून रत्नदीप बाद झालाय. 6 बॉल 9 ची आवश्यकता असताना खराब फटका आणि फलंदाज बाद. डीजे थँक्यू. आता 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. आणि सलग दुसऱ्या चेंडूवर विकेट. विकेट नंबर 8. जबरदस्त बॉलिंग करतोय. That's all. That's all. That's all. थँक यू डीजे. विजय गरुड इथे आपण पाहतोय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने केली जाते. बॅटर चला. जर इथे हॅट्रिक विजयने पूर्ण केली तर मयूरदादा दाभाडे, वैभवदादा दाभाडे यांच्या वतीने प्राइज असेल 500 रुपये आणि आलोकजी फुंकशे साहेबांच्या वतीने देखील प्राइज असेल 500 रुपये. दोन्ही अतिथी मान्यवरांच्या वतीने देखील या ठिकाणी प्राइज आहे. विजय खऱ्या अर्थाने हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट मॅन फ्रॉम भासगाव. आपल्या गावासाठी अनेक क्रिकेटचे धडे त्याने देखील घेतलेत. इथे चेंडू वाईट आहे.
धावबाच्या स्वरूपामध्ये बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटची विकेट आता मैदानाच्या आतमध्ये असेल. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला गेलाय. वाईट साठी अगदी आपण पाहिलं तर रेफर इथे केलं गेलंय की ब्रोलिंग, हे ब्रोलिंग इथे पाहायला मिळेल. वाईट बॉल. आता 4 बॉल 8 हे समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटची विकेट जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी पडझड जी मैदानाच्या आतमध्ये होताना देखील पाहायला मिळाली आहे. विजय पुन्हा एकदा तयार आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव आहे, एक्स्ट्राच्या धावा, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की तुमच्याकडे धावा कमी आहे आणि तुम्ही धावा जर इथे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर धावा बहाल करत असाल तर संघ थोडासा कुठे ना कुठे तरी अडचणी इथे निर्माण होऊ शकतात. परंतु शेवटची विकेट आहे, काय कामगिरी इथे केली जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण जर पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टांच्या मागे असणारा यष्टीरक्षक विराट शेवाळे याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय आणि डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव त्यांच्या विरोधामध्ये धर्मनाथ क्रिकेट क्लब रावेत. इथे चेंडू वाईट आहे, अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. 3 चेंडू वाईट आलेत. एक्स्ट्राच्या धावा कुठे ना कुठे तरी महागड्या ठरू शकतात. बॅटने एकही धाव इथे दिली नाही. विजय गरुड मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल अचूक टप्प्यावरती. चेंडू इथे हाताळला जाईल का? फटका तर फसलाय आणि क्षेत्रक्षम बहारदार आहे, टिपला गेलाय का प्रतिम झेल. विकेटचं पतन, ऑल आउट झाला इथे संघ मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने गोवित्री संघाने देखील अप्रतिम केली आहे. पंकज भाऊ गुगळे स्पोर्ट फाउंडेशन गोवित्री संघ कामगिरी बहारदार आहे. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं क्राईम ब्रांच चे विशेष अधिकारी अंजनावजी सोडगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सुपरस्टार तळेगाव संघाचे आधारस्तंभ सुधीर काका टकले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन